मित्रांनो, वर्ष संपत आलंय आणि हा स्कॅम बरेच डीलर लोक करतात. इन्व्हेंटरी क्लिअर करायची असते म्हणून तुम्हाला गाडी सांगतात 2-3 महिने जुनी आहे, पण ती गाडी निघते 5 महिने, 8 महिने, 10 महिने जुनी. फ्रंटली सांगितलं तर ठीक आहे, आणि जर तुम्हाला न कळत पीडीआय करताना कळलं तर मोठा कन्सर्न आहे. बरं, जुनी गाडी का घेऊ नये? बघा, 3-4 कन्सर्न्स आहेत. एक जसं की रिसेल व्हॅल्यू आहे ती ठरते तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग डेटवरून, ना की रजिस्ट्रेशनवरून. दुसरं आहे बॅटरी डेड होण्याचे चान्सेस आहेत. ओके. देन दुसरं आहे टायर. जरी गाडी टायर वापरले नाहीत तरी ते डिग्रेड होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर मित्रांनो, टेक्निकल फॉल्ट सुद्धा गाडीमध्ये असू शकतात. ओके. आणि कलर फेड होऊ शकतो. गाडी उभी आहे, कंटिन्यू उन्हामध्ये आहे, माहीत नाहीये, तर कलर फेड होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे जुनी गाडी घेणं शक्यतो अवॉइड करा. आणि जर तुम्हाला घ्यायचीच आहे तर चांगला भरघोस डिस्काउंट घ्या. पण मला अजूनही सांगणं असं आहे की जर तुम्ही नवीन गाडी घेताय तर गाडी लेटेस्ट असावी, 2-3 महिने जुनी असेल, त्याच्यावर नसावी, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तर हा स्कॅम होऊ शकतो. त्याच्यामुळे